मामांना महाराष्ट्र भूषण जाहीर झाला आणि तो पहिला फोन आला, त्यानंतरच्या निवेदिताताई कशा होत्या? अरे बापरे! मी इतकी भारावून गेले होते. मला 2 मिनिटं काही सुचत नव्हतं की काय सांगतायत. कारण हा इतका अत्युच्च पुरस्कार आहे आपल्या कर्मभूमीचा आणि आपल्या जन्मभूमीचा. तो अशोकला मिळाला. त्याआधी मिळालेल्या लोकांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे. त्या बरोबरीने आज अशोकना हा पुरस्कार दिला गेला. त्याबद्दल खरोखरच मी शासनाची, आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, आपले उपमुख्यमंत्री देवेंद्ररावजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारजी आणि आपले सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारजी, ह्या सगळ्यांची खूप आभारी आहे. त्याचबरोबर जी समिती आहे, एक मोठी समिती आहे, त्या समितीवरच्या वरच्या माणसांची नावं वाचली तरी आपण एकदम भारावून जातो की आज जयंत नारळीकर वगैरे असे खूप मोठे मोठे, उज्ज्वल निगम असे मोठे मोठे लोक त्या कमिटीवरती आहेत. तर त्या सगळ्यांची आम्ही खूप आभारी आहे. मामांविषयी कलाकार म्हणून आणि नवरा म्हणून काय वाटतं? दोन्ही बाबतीत तो खूप उच्च आहे. कारण एक कलाकार म्हणून तर तो खूप मोठाच आहे. त्यांनी आयुष्यात दुसऱ्या कशाचाही विचार केला नाही. फक्त आणि फक्त त्याच्या कामाचा, त्याच्या कलेचा, की तिथेच तो काय उत्तम करू शकेल ह्याचाच विचार केला. आणि नवरा म्हणून त्यांनी नेहमी मला खूप खूप पाठिंबा दिला. मी जे काही डिसिजन्स घेईन, कदाचित त्यातले काही डिसिजन्स त्याला आवडले नसतील, तरी त्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यामुळे त्या दोन्ही बाबतीतच तो मी म्हणेन श्रेष्ठ आहे. आणि मामांचा आवडता चित्रपट? इतके चित्रपट केले पण त्यातला असा एक कसा निवडणार? असे भरपूर चित्रपट आहेत. आवडती भूमिका तर आपण एक नाही निवडता येणार. भरपूर भूमिका आहेत ज्या माझ्या त्यांच्या आवडत्या आहेत. त्यातली एक असेल की जी नाही, सगळीच. बनवा-बनवी मधला हे असेल, धनंजय माने असेल, किंवा खरा वारसदार मधली त्यांची भूमिका असेल, किंवा शेजारी मधला अतिशय एक सरळ साधा मनुष्य असेल, किंवा घनचक्कर मधली भूमिका असेल, सुशीला, रामराम गंगाराम, पांडू हवालदार, अशी किती भूमिका घेऊ, नावं किती घेऊ. मामांनी आपण सहवासात खूप गोष्टी शिकत असतो एकमेकांकडनं. मामांनी तुम्हाला काय शिकवलं किंवा काय शिकलात तुम्ही मामांकडून? सर्वात पहिलं म्हणजे त्यांनी मला शिकवलं की आपल्या कामावरती आपली श्रद्धा असली पाहिजे आणि अतिशय श्रद्धेनेच आपण आपलं काम केलं पाहिजे. ही पहिली गोष्ट त्यांनी